आणि एक आंग्रे काळातलं एक जुनं पेंटिंग आहे. त्या पेंटिंगमध्ये ही गलबत कशी होती हे त्या पेंटिंगमध्ये दाखवलं आहे. त्यामुळे आपल्याला त्या एका चित्रामुळे, कारण महाराजांच्या काळातलं समकालीन बोटींचं चित्रच नाही आपल्याकडे, पण ह्याच्यामुळे काय झालं आहे की कारण शेवटी ही महाराजांच्या काळातलीच ती पुढं आली ना सगळी ही डिझाईन्स. भारताच्या 5000 वर्षाच्या इतिहास तेव्हापासून आजपर्यंत जेवढे काही राजे झाले ना, त्या एवढ्या राजांपैकी भारतभर किती जेवढे काय राजे झाले असतील, एक काय 2000-3000 राजे झाले असतील, त्यांच्यापैकी एकानेही आयलंड फोर्ट एवढे बांधले नाहीत जेवढे शिवाजी महाराजांनी बांधले. 5 आयलंड फोर्ट हे एकाही राजाने आजपर्यंत बांधलेले नाही आहेत. बाळाजी विश्वनाथ भट म्हणजे थोरल्या बाजीरावांचे वडील हे श्रीवर्धनची देशमुखी होती, ती जिंजरेकर सिद्धीकडनं होती त्यांना. त्यामुळे साम्राज्य मोठं होतं जंजिरेकर सिद्धीचं, त्यामुळे त्याला हरवणं तेवढं सोपं नव्हतं. म्हणजे त्याच्यावरही महाराजांनी 2 अटेम्प्ट केले. नाना फडणीसांनी हा विचार केला होता की तो जंजिरा किल्ला आहे ना, तो त्या सिद्धीकडनं विकत घ्यायचा. कान्होजी आंग्रेंच्या काळात विजयदुर्गच्या बद्दलचेही तसे उल्लेख येतात की ह्यांच्या बोटींवरनं टाकलेले गोळे, म्हणजे ते किल्ल्यांवरनं गोळे टाकतात आमच्या अंगावर, आमच्या बोटींवरती, तर ते आमच्या बोटीवर येत आहेत, पण आम्ही टाकलेले गोळे मात्र किल्ल्यापर्यंत जातच नाहीत, पाण्यातच पडत आहेत, असं ते म्हणाले. नमस्कार, मी श्री अजय देशपांडे. आजच्या आपल्या या पॉडकास्टचे खास गेस्ट आहेत डॉक्टर सचिन जोशी. सचिन जोशी यांच्याबद्दल सांगावं तेवढं कमीच, त्यामुळे मला तुम्हाला अनुमती द्यायला लागेल की मी थोडंसं त्यांचं वाचूनच यावरती डिस्क्रिप्शन देईन. तर सचिन जोशी यांचं शिक्षण हे BSc MSc केमिस्ट्रीमध्ये त्यांनी केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी आर्किओलॉजीमध्ये MA केलं आहे आणि ते PhD सुद्धा आहेत. 20 वर्ष डेक्कन कॉलेज पुरातत्व विभाग संशोधन या ह्याच्यामध्ये संशोधन करीत आहेत. डेक्कन कॉलेजमध्ये आर्किओलॉजिकल केमिस्ट्री हा विषय ते शिकवतात. नमस्कार सचिनजी. नमस्कार. ह्या मंचावर आल्याबद्दल आपलं स्वागत आहे आणि आल्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जे की म्हणजे शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जलदुर्ग आणि आरमार याबद्दल. तर थोडीशी माहिती व्ह्युअर्सच्या हिशोबाने आपण सोप्या भाषेत विचारू इच्छितो. सो माझा पहिला प्रश्न असा राहील की शिवाजी महाराजांनी ज्याच्याकडे आरमार त्याच्याकडे समुद्र असे म्हटले होते. तर 2 गोष्टी आपण यातनं जाणून घेऊया की एकतर आरमार म्हणजे नक्की काय, आणि त्यांनी असं जे वाक्य केलं होतं तर त्याचं काय मतलब आहे. हे वाक्य बरोबरच आहे, ज्याचा आरमार त्याचा समुद्र. याचं कारण तो जो काही कालखंड होता किंवा त्याच्या आधीचा कालखंड होता, ह्याच्यात आपण फक्त आरमारावरची सत्ता म्हणजे तिथे असलेल्या शत्रूच्या लढाया याच दृष्टिकोनातनं बघतो. पण ते न बघता आरमारावर म्हणजे एकीकडे समुद्रावर सत्ता म्हणजे काय, तर गेली 2000 वर्ष आपल्या पश्चिम किनाऱ्यावरती ट्रेड चालू आहे, व्यापार चालू आहे, आणि तो जो व्यापार आहे तो व्यापार कंट्रोल करायसाठी म्हणून हा किनारा ताब्यात ठेवायचा आहे आपल्याला. आणि हा व्यापार ज्याच्या ताब्यामध्ये त्याच्या ताब्यामध्ये तिथला महसूल, आणि शेवटी कुठलंही राज्य जर बघितलं तर ते महसुलाशिवाय चालत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला महसुलाचे सोर्स काय आहेत, तर हा एक महत्त्वाचा मोठा सोर्स आहे, कारण तिथे व्यापार होतो. बरोबर. त्याच्यामुळे तिथनं येणारा सगळा जो टॅक्स आहे तो टॅक्स आपल्याला मिळावा याच्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केलेले होते की पश्चिम किनाऱ्यावरती आपली सत्ता असावी. आणि मग ती सत्ता का ठेवायची, तर फक्त इंटरनॅशनल ट्रेड असं मी म्हणत नाही. आपल्याला असं वाटतं की फक्त काय ओमान, एडन, येमेन वगैरे इकडनं ग्रीक तिकडनं येणारा माल, तर तसं नाही आहे. इंटरनल ट्रेड पण असतो. म्हणजे ज्या आपल्या इथे खाड्या आहेत त्या खाड्यांमधनं, म्हणजे मुंबईहून ती गोव्याला मीठ जातं, कदाचित गोव्याहून मुंबईला नारळ येतात किंवा अजून काही गोष्टी येतात, ते रेशीम येतं किंवा काय, तर हे इंटरनल चालणाऱ्या ट्रेडवरही टॅक्सेस असतात. त्यामुळे एकूणच हे सगळं टॅक्स आणि महसूल ह्याच्याशी संबंधित या गोष्टी असल्यामुळे ह्या किनाऱ्यावरती सत्ता ठेवणं आपली हे सगळ्यांसाठीच महत्त्वाचं होतं. म्हणजे मी शिवाजी महाराजांच्याही आधीच्या कालखंडापासून तुम्हाला सांगतो की आपल्या अलिबागच्या जवळ चौल नावाचं एक गाव आहे. त्या चौलच्या इथे आम्ही साधारणतः 2004 पासून ते 2012पर्यंत 8 वर्ष उत्खनन केलं. तर ह्या उत्खननामध्ये चौल इथे 2000 वर्षापूर्वीच्या व्यापारी बंदराचे अवशेष आम्हाला मिळाले. तर त्यावरनं हे आणि शिवाय नुसतं व्यापारी बंदराचेच अवशेष नाही, तर तिथे चालणाऱ्या व्यापाराचे सुद्धा, तिथे मण्यांचा व्यापार चालायचा. म्हणजे काचेचे जे मणी आहेत ते इथनं एक्सपोर्ट व्हायचे याला आपल्या केनिया वगैरे या सगळ्या आफ्रिका या भागामध्ये. तर याचे पण काही इव्हिडन्सेस आपल्याला मिळाले. तर हा 2000 वर्षापूर्वीपासूनचा व्यापार आहे. म्हणजे तो जवळजवळ महाराजांच्या कालखंडापर्यंत आहे आणि आजही चालू आहे, आपण बघतोय ते. त्यामुळे सगळ्यांनीच त्या कालखंडापासून महाराजांच्या कालखंडापर्यंत सगळ्यांनीच तिथे सत्ता
करून किंवा आपल्या ताब्यात किनारा ठेवण्याचा सगळ्यांनीच प्रयत्न केला. तोच प्रयत्न पुढे शिवाजी महाराजांनी केला की ज्यांची बंदरं होती त्यांच्यावरती हल्ले करून किंवा त्यांची बंदरं आपल्या ताब्यात घेऊन तो सगळा महसूल त्यांनी आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जेणेकरून हा व्यवहार जो आहे इंटरनल असो किंवा बाहेरचा असो, त्यातनं मिळणारा टॅक्स आणि त्या टॅक्समधनंच सरकार चालणार ना. शेवटी काय आहे, आज जसं आपल्या टॅक्समधनं सरकार चालतं तसंच ते त्यावेळेचे वेगवेगळे सोर्सेस आहेत ते टॅक्सचे. कारण तुमचं फक्त काही शेती करणाऱ्या लोकांकडनं टॅक्स घेतला आणि त्यांनी सरकार चालवलं असं त्यावेळी शक्य नव्हतं. त्याचे वेगवेगळे मार्ग, म्हणजे हे जसे मी पाण्यातले मार्ग सांगतोय तुम्हाला तसे जमिनीवरचे मार्ग आहेत. जमिनीवरनं चालणारा व्यापार आहे, तिथे सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी टॅक्स कलेक्शन केलं जायचं त्या ठिकाणी आणि लोकांवरती तो टॅक्स म्हणजे मालावरती तो टॅक्स लावला जायचा. याचं एक उदाहरण सांगतो. नाणेघाट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नाणेघाटामधनं व्यापार चालायचा याच्या संदर्भातली माहिती अनेक वेगवेगळ्या शिलालेखांमधनं वगैरे आपल्याला मिळते त्यामध्ये. तर तिथे तो नाणेघाटात एक हंडा सिम्बॉलिक ठेवलेला आहे की जिथनं आता ना तुम्ही टॅक्स कलेक्शन इथे होणार. म्हणजे पण तिथे टॅक्स कलेक्शन म्हणजे काय, ते नुसतं हंड्यात पैसे टाकून जायचं असं नाही आहे ते. कारण शेवटी काय म्हणजे तुम्हाला मनाला वाटेल तेवढे पैसे टाकून जायचं असं नसतं. शेवटी तुमचा माल काय आहे, काय प्रतीचा आहे, त्याच्यावर किती टॅक्स आहे, हे सगळं कॅल्क्युलेट करून तो हंडा सिम्बॉलिक आहे, त्यात पैसे टाकायचे नाही आहेत त्याच्यामध्ये ते. तर हा लँडवरचा टॅक्स होता. पण मी हे जे सांगतोय तुम्हाला आता वास्तविक हा तर खरं माझ्या PhDच्या कामाचाच भाग आहे हा सगळा. कारण थोडं विस्तारून सांगतो हे काय ते, की आपल्या इकडे 23 खाड्या आहेत पश्चिम किनाऱ्यावरती. म्हणजे आपण तो पश्चिम किनारा गुजरातच्या खालती म्हणजे पालघर जिल्ह्यापासून जर आपण घेतलं तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये म्हणजे किनाऱ्यावरच्या जिल्ह्यांमध्ये पालघरपासनं सिंधुदुर्गपर्यंत 23 खाड्या आहेत. आता त्या 23 खाड्या म्हणजे काय, तर हा समुद्र किनारा आहे आणि सह्याद्रीच्या रांगेतनं त्या नद्या खाली येतात आणि वाहत समुद्राला येऊन मिळतात. बरोबर. तर त्या सह्याद्रीतनं खाली उतरतात तेव्हा उंच काड्यांवरनं खाली येतात, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली फोर्स असतो. त्याच्यानंतर मग त्या खाली आल्यावर संथ वाहत जातात आणि मग समुद्राला येऊन मिळतात. तर ह्या 23 खाड्यांच्या मुखावरती त्या नद्या जिथे मिळतात तिथे मुख्य बंदर आणि त्या खाडीच्या आतमध्ये दुय्यम बंदर अशा प्रकारची ठेवण होती त्या बंदरांची. आणि ही अनेक वर्ष होती, ही फक्त महाराजांच्या काळात असं नाही. त्यामुळे हा व्यापार जो आहे हा फक्त तिथनं येऊन समुद्रापाशी आणि परत असा नाही, तर या खाड्यांमधनं चालायचा. याचं कारण जो काही माल आहे जो बाहेरनं येईल तो माल मुख्य बंदरावरती उतरवला जायचा. मुख्य बंदरातनं बोटीनीच त्या उलटा आणायचा त्या नदीतनं. म्हणजे ती नदी अशी वाहतीये तर तुम्ही उलटा यायचं नदीतनं आणि जोपर्यंत संथ पाणी वाहतं तिथपर्यंत तो माल आणायचा. तिथे एक गाव असणार एखादं आणि तिथेच एक चौकी असणार, वेअरहाऊसेस असणार, तिथे तो माल साठवायचा आणि त्याच्यानंतर मग पुढे लँड रूटनी तो माल वर न्यायचा. म्हणजे इथलंच आपल्या जवळचं उदाहरण सांगतो तामिणी घाटातलं. कुंडलिका नदी तामिणी घाटात उगम पावते, खाली रोह्याला येते. ती रोह्याला येईपर्यंत तिला फोर्स असतो चांगला. रोह्याच्या पुढे ती संथ वाहत जाते तिकडे आणि मग पुढे जाऊन चौल आणि कोरलई, रेवदंडा हे जे आहेत ना तिथे जाऊन ती समुद्राला मिळते. आता रेवदंडा, चौल ही आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदरं होती त्यावेळची. त्यामुळे माल तो चौलला यायचा. चौलला वेअरहाऊसेस होती, रेवदंडाला वेअरहाऊस होती. तिथनं तो माल रोह्यापर्यंत बोटीने आणायचे आणि मग तो रोह्याच्या इथनं तामिणी घाटातनं तो वरच्या बाजूला यायचा माल. तर हे असे ट्रेड रूट होते. त्यामुळे ह्या सगळ्या ट्रेड रूटवरती एकतर बाहेरनं आलेल्या मालवर टॅक्स वेगळे, आतनं जाणाऱ्या या रूटवरती टॅक्स वेगळे परत ते. तर हे सगळं जी चेन ज्याच्या ताब्यात त्याच्या ताब्यात तिथला महसूल असं एकूण त्याचं स्ट्रक्चर होतं त्यावेळेला. पण आता महाराजांनी आपण जसं म्हणतो की शून्यातून आरमार बांधले किंवा बनवले, तर ह्याचं मागचं जे त्यांच्याकडे जे ज्ञान होतं किंवा ते प्रस्थापित करण्याची जी काही यंत्रणा होती किंवा तंत्रज्ञान होतं तर ते त्यांनी कसं मिळवलं? आता याच्यात महाराजांच्या आधीच्या कालखंडामध्ये सुद्धा आरमार होतं, पण आरमारी लढाया आपल्याला त्या कालखंडात झालेल्या दिसत नाहीत. याचं कारण असं होतं की साधारणतः 6व्या शतकापासून आपल्या इकडे मोठ्या प्रमाणावर ट्रेड होताना दिसतो. त्याच्याही आधीपासून आहेच हे ट्रेड, सातवाहन कालखंडापासून. पण त्याचे इव्हिडन्सेस एवढे खूप मोठ्या प्रमाणावर झाला आहे, किती अमाऊंट म्हणजे किती टनाचा माल आला आहे हे एवढे डिटेल आपल्याकडे नाही. म्हणून आपण 6व्या शतकापासून पुढे घेऊ, कारण त्याच्यानंतरचे बरेचसे इव्हिडन्सेस आहेत आपल्याकडे. तर हा सगळा जो व्यापार चालत होता त्यावेळेला तो 15व्या शतकाच्या अगदी शेवटच्या दशकापर्यंत व्यवस्थित चाललं होतं सगळं. याचं कारण किनाऱ्यावरती जी काही बंदरं होती ती ज्यांची होती त्यांच्या सत्तावरती पठारावरती होत्या. म्हणजे आदिलशाही असेल, बहमनी असेल
किंवा त्याच्या आधीचे म्हणजे 12व्या शतकातले यादव असतील ती, किंवा इकडे विजयनगर साम्राज्य आहे, तर ह्या सगळ्यांची बंदरं ही खाली होती. यांच्या राजधान्या पठारी भागात होत्या आणि त्यांची बंदरं होती, त्याच्यामुळे फार काही एकमेकांच्या याच्यात मारामाऱ्या त्यांच्याकडे होत नव्हत्या. पण पोर्तुगीज आले 15व्या शतकाच्या शेवटच्या दशकात, म्हणजे साधारण 1490-95ला कधीतरी 98ला बहुतेक हा वास्को द गामा आला. त्याच्यानंतर मग 16व्या शतकाच्या सुरुवातीला यायला लागले आणि मग त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी होती पोर्तुगीजांकडे, त्यामुळे त्यांनी किनाऱ्यावरचा प्रदेश जिंकायला सुरुवात केली. म्हणजे इतके दिवस काय चाललं होतं की बाहेरचे व्यापारी येत होते आपल्या इकडे, पण ते फक्त किंवा ट्रेडर्स किंवा सेलर्स बोटी चालवणारे हे येत होते, ते इथे व्यापार करत होते, इथे राहिले, त्यांनी कॉलनी बनवल्या आपल्या इथे वगैरे. पण कोणी एखादी जागा त्या किनाऱ्यावरची जिंकून हां की आता माझी सत्ता इथे हे म्हणायचा प्रयत्न केला नाही, ते पोर्तुगीजांनी केलं. आणि मग तिथनं संघर्षाला सुरुवात झाली. कारण ही पोर्तुगीजांनी आपलं हे दीव दमण आहे, वसई आहे किंवा चौल आहे, गोवा आहे, ही सगळी जी बंदरं आहेत ही सगळी बंदरं ताब्यात घेतली आणि तिथला प्रदेश जो आहे तिथे आपली सत्ता निर्माण केली त्यांनी. मग हे जेव्हा सगळं सुरू झालं त्यावेळेला वरती ही जे लोक होते आदिलशाह, निजामशाह, विजयनगर, या सगळ्यांशी त्यांचा संघर्ष सुरू झाला. आणि मग खऱ्या अर्थाने तिथे मग कोकणामध्ये किल्ले बांधणीला सुरुवात झाली. तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर किल्ले बांधणी कोकणात दिसत नाही आपल्याला. आणि मग हे जेव्हा हे सगळं सुरू झालं त्याच्याच नंतर 100 वर्षानंतर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजसुद्धा या सगळ्या ह्याच्यामध्ये पडले, कारण त्यांनाही माहिती होतं की हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे महाराजांची हे बंदरं बांधण्याची किंवा आरमार उभं करण्याची जी काय संकल्पना होती, ती संकल्पना अशीच अचानक सुचलेली संकल्पना नाही आहे. शेवटी म्हणजे गरज तिथे मार्ग, आपण असं जे म्हणतो ना तसंच आहे की स्वराज्य उभं करायचे असेल तर पैशाची गरज आहे. बरोबर. ते पैशाचे सोर्स शोधायलाच लागणार तुम्हाला, पर्यायच नाही आहे. त्यामुळे त्यांनी तो सोर्स शोधला की ही बंदरं आहेत आणि या बंदरांवरनं आपण सगळं ॲक्टिव्हिटी करू शकतो आणि ही ताब्यात आली तर रेग्युलर इन्कम सोर्स सुरू होईल आपल्याला. म्हणजे सुरत जे लुटली ते एक वन टाईम हे होतं, पण हे कसं आहे की हे स्टेडी इन्कम चालू होतं तुमचं. ही बंदरं जर हातात धरली तुम्ही तर ते होणार. आणि मग त्या दृष्टिकोनातनं त्यांनी विचार करायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी मायनाक भंडारी आहे किंवा काही सिद्धी, म्हणजे जे ॲबिसिनियन होते, ॲबिसिनियामधनं आलेले काही लोक होते, तर म्हणजे इथिओपिया, तर त्या इथिओपियामधनं हा जंजिरेकर सिद्धी आहे ना, हे लोक तिकडनं आलेले आहेत. त्यांनी बहमनीच्या कोर्टामध्ये नोकरी धरली. त्यांच्यातले बरेचसे गुलाम म्हणून आलेले लोक होते, पण काही लोक त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती मोठ्या मोठ्या पदावर गेले त्यांच्या बहमनीच्या राज्यात. मग ते बहमनी संपल्यानंतर तेच काही लोक आदिलशाहीकडे गेले, निजामशाहीकडे गेले. आणि मग ते लोक जे होते हेच सगळे लोक नंतर महाराजांच्याही काळामध्ये होते. तर हे लोक बोटी वगैरे चालवणं हे ते याच्यात होते. शिवाय आपले पण लोक होते मायनाक भंडारीसारखे. तर या 2-3 या सगळ्या लोकांना त्यांनी एकत्र करून की ज्यांचं स्किल आहे तिथलं, त्या याच्यातल्या स्किलवाल्या लोकांना एकत्र करून त्यांनी आरमाराला सुरुवात केली. त्यामुळे या आरमारात एकूण हे सगळं आरमार हे सडन एका दिवशी उभं राहिलं असं नाही येते, याला वेळ लागला आरमार उभं राहायला. आणि ते एकदा उभं राहिलं त्याच्यानंतर मग पुढे आपल्याला ते पार कान्होजी आंग्रे आणि याच्यापर्यंत दिसतं. मग काय. पण आता आपण जेव्हा आरमार म्हणतो तेव्हा बोट हा विषय येतोच. बरोबर आहे. तर स्वराज्याच्या काळाच्या वेळी साधारण पहिली अशी कुठली जहाज महाराजांनी बांधली होती, आणि समजा बांधली होती त्यावेळी तर त्यावेळी त्यांना काय काय अडचणी साधारण आल्या होत्या? आता आपल्याला जी माहिती कागदपत्रात नाही येते ना, त्याच्यातला आता 2 भाग आहेत खरं तर सांगायचे तुम्हाला. एक म्हणजे माझा अभ्यास किंवा अभ्यासकांचा अभ्यास जो असतो तो पूर्ण कागदपत्रांवर आधारित अभ्यास असतो किंवा पुराव्यांवर आधारित असतो. थोडं आता ह्याच प्रश्नाचं उत्तर खूप फुलवून द्यायचं झालं तर मी माझ्या मनाची काही 4 वाक्य अजून घालू शकतो याच्यामध्ये, पण तसं नाही आहे. आम्ही अभ्यास करतो त्यामुळे आम्ही कागदात काय आहे तेवढंच सांगणार. त्यामुळे असं कुठेही कागदात लिहिलं नाही की ही पहिली बोट महाराजांनी बांधली, असं कुठेही उल्लेख नाही. कारण एकतर एवढी कागदपत्रच आपल्याकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मग हे असं स्पेसिफिकली या गोष्टी नाही सांगता येत आपल्याला. पण तुम्ही ते दुसरं जे म्हणताय की बोटी बनण्याचे कारखाने कुठे होते, तर त्याचे काही उल्लेख येतात. कल्याणजवळ बोटी बनण्याचा कारखाना होता महाराजांचा, त्याचा उल्लेख येतो. त्याच्यानंतर एक गुराब आहे, फातेमारी आहे, त्याच्यानंतर संगमेश्वरी आहे, या अशा प्रकारच्या बोटींची नावं येतात. तर आणि एक आंग्रे काळातलं एक जुनं पेंटिंग आहे, त्या पेंटिंगमध्ये ही गलबत कशी होती हे त्या पेंटिंगमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्या एका चित्रामुळे, कारण महाराजांच्या काळातलं समकालीन बोटींचं चित्रच नाही आपल्याकडे, पण ह्याच्यामुळे काय झालंय की कारण शेवटी ही महाराजांच्या काळातलीच ती पुढं आली ना सगळी ही डिझाईन्स,
तर त्यामुळे ती चित्र आपल्याला कळतात. त्यामुळे गुराब कसं असेल, त्याच्यावरचं स्ट्रक्चर कसं आहे, फातेमारी कशी आहे, हे सगळं बांधणी थोडक्यात कशी झाली ती कळते याचा साधारण अंदाज येऊ शकतो आपल्याला. आता त्याच्यामध्ये एक संगमेश्वरी नावाची बोट बांधली महाराजांनी असा एक उल्लेख येतो. आणि बरेच अभ्यासकांचं म्हणणं आहे की ही संगमेश्वरी बोट ही कल्याणला बांधली, कल्याणच्या बंदरामध्ये. कारण कल्याणच्या इथे बोटीचा कारखाना होता, कल्याण महाराजांच्या ताब्यात होतं त्यावेळेला. पण माझं असं वैयक्तिक मत आहे अभ्यासावरून की ही संगमेश्वरी ही जी बोट आहे ही आपल्या चिपळूण संगमेश्वर जे आहे ते तिथे संगमेश्वरमध्येच बांधली गेली. याचं कारण असं आहे की त्याचं बोटीचं नावही संगमेश्वरी आहे. कल्याणच्या इथे जर तुम्ही बघाल तर तिथे काही संगम नाहीये कुठला, त्याला संगमेश्वरी म्हणायला. पण इथे संगम आहे इकडे, आणि शास्त्री आणि बाव नावाची नदी आहे, त्या नद्यांच्या संगमावरच संगमेश्वर गाव आहे तिथे. आणि आजही संगमेश्वरमध्ये बोटी बांधण्याचा कारखाना आहे, अजूनही तिथे बोटी बांधल्या जातात संगमेश्वरमध्ये. त्यामुळे माझा एक अंदाज आहे की संगमेश्वरी ही बोट ही तिथे बनवली गेलेली असावी. आणि दोनच या ठिकाणांची तशी नावं येतात. बाकी बोटी बांधण्याच्या कारखाने नंतरच्या काळात बरीच नावं आहेत. निवतीला एक होता बोटी बांधण्याचा कारखाना वगैरे हे. पण एक साधनांचा अभाव असल्यामुळे महाराजांच्या काळातली आपल्याकडे खूप कमी साधन आहेत. म्हणजे जे जुल्फिकार खानांनी जो काही जाळला सगळा दप्तरखाना, त्यावेळी जे काय डॉक्युमेंट्स आपले जे गेले सगळे जळाले ते. त्यामुळे आपल्याकडे आत्ता फक्त कुठली डॉक्युमेंट आहेत तर महाराजांनी ज्यांना पाठवलेली पत्र आहेत त्यांच्याकडे ती त्यांनी जपून ठेवलेली आहेत, ती अभ्यासकांनी समोर आणली आणि त्या पत्रांच्या आधारे आपण बोलतोय आज. मग बाकी आपल्याला बोलायचं असेल तर मग पोर्तुगीज साधनं, ब्रिटिशांची साधनं, मग त्यांनी महाराजांबद्दल जी काय माहिती लिहिली असेल ना त्याच्यावरच आपण काय ते इंटरप्रिटेशन करतो असं आहे. त्यामुळे एवढं डिटेलिंग त्यांच्या कागदपत्रात येत नाही की त्यांचे कारखाने कसे होते महाराजांचे. पण जर महाराजांची कागद असती आपल्याकडे तर ते आलं असतं त्याच्यामध्ये. मग त्याचा काहीतरी ठोस एक पुरावा आपल्याकडे सांगता आलं असतं बघ काय. पण आता जसं तुम्ही म्हटलात की सिद्धी होते, पोर्तुगीज सुद्धा होते, त्याच्यानंतर इंग्रजी आले. हो. आणि हे म्हणजे काय आपले शत्रुगण ह्याच्यामध्येच त्यांची गिनती आपण करतो. तर कोकण किनारपट्टीवर असे जेव्हा शत्रू महाराजांच्या विरोधात होते तेव्हा महाराजांनी आपली ताकद कशी निर्माण केली किंवा त्यांनी कसं घडवून आणलं ते? परत इथेही त्यांनी किल्ल्यांचाच आधार घेतला असं मी म्हणेन. ह्याचं कारण की जमिनीवरती सहजासहजी जाऊन तिथे लढणं हे त्यांनाही प्रॅक्टिकली शक्य नव्हतं, हे महाराजांना माहिती होतं. कारण एकतर तेवढं सैन्य नव्हतं आपल्याकडे आणि समोरच्यांकडे जास्ती सैन्य होतं आणि त्यामुळे थेट लढाई ही शक्य नव्हती. त्यामुळे त्यांनी कल्याण बंदर एकतर ताब्यात घेतलं. कल्याण भिवंडीची लढाई आपल्याला माहिती आहे, कल्याण ताब्यात घेतलं याचं कारण बंदरच होतं, नाहीतर कल्याण ताब्यात घेण्याचं काही कारणच नव्हतं. ते फक्त कारण कल्याण हे पण जुनं बंदर आहे, जवळजवळ 2000 वर्षापूर्वीचं. जे मी आत्ता सातवाहनांचं बोललो ना नाणेघाट, तर नाणेघाटात तेच होत होतं ना की बोटी ज्या उल्हास नदीमध्ये यायच्या समुद्रातनं त्या कल्याणपर्यंत यायच्या, कल्याणवरनं नाणेघाटापर्यंत चालत जायचे ते आणि मग नाणेघाट चढून वर जायचे. तो ट्रॅडिशनल मार्ग आहे, त्याच्यामुळे तो ट्रॅडिशनल मार्ग महाराजांच्या काळातही कार्यरत होता. त्यामुळे त्यांनी ते एक बंदर ताब्यात घेतलं. त्याच्याचबरोबर ती इकडे आपली ही चौल रेवदंडा वगैरे ही आहेत, ही पण बंदरं ताब्यात घेतली त्यांनी. बाणकोट आहे पलीकडे. त्यामुळे हे बंदरं ताब्यात घेताना त्यांना तिथले किल्ले ताब्यात घेणं आधी गरजेचं वाटत होतं. याचं कारण कसं आहे की तिथली लष्करी ठाणी जर आपण पहिले ताब्यात घेतली ना तर तिथला सगळा जो काही ट्रेड वगैरे आहे याच्यावर कंट्रोल ठेवणं सोपं असतं बरोबर इथे. म्हणून त्यांनी चौल किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर रेवदंड्याचा केला, बाणकोट जिंकला त्यांनी, जंजिऱ्यावरती स्वारी केलेली आपल्याला माहिती आहे. आता जंजिऱ्याच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्याला जंजिरा अभेद्य किल्ला आणि हेन तेन आपण सगळं म्हणतो त्या ह्याच्यामध्ये. पण जंजिरा किल्ला जिंकणं का महत्त्वाचं होतं? तर जंजिरा किल्ला जिंकणं महत्त्वाचं नव्हतं. आपण जंजिरा या किनाऱ्यावरनं जातो ना बोटीनी, ते बंदर महत्त्वाचं आहे. कारण ते जे बंदर आहे दंडाराजपुरी, त्या दंडाराजपुरी बंदरातनं मक्का मदिनेपर्यंत लोक जायची बोटीने. तिथनं व्यापार चालायचा सगळा, कॉपर वगैरे या सगळ्या गोष्टींचा व्यापार चालायचा तिथनं. तर ते बंदरावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून तो किल्ला होता. त्याच्यामुळे तो किल्ला महत्वाचा काय आहे, कारण बंदर आपल्या ताब्यात येतं जर किल्ला ताब्यात असेल तर ते. म्हणून त्या किल्ल्यासाठी लढाई होती. 2 अटेम्प्ट केले बघ महाराजांनी तो किल्ला जिंकण्याचे, पण नाही जिंकता आला. पण का केला एवढा अट्टहास तो किल्ला जिंकण्याचा? बंदरच का नाही ताब्यात घेतलं? कारण लष्करी तळ तोय, तुम्ही बंदर फार काळ टिकवू शकत नाही तुमच्याकडे जोपर्यंत लष्करी तळ तुम्ही घेतला नाही तोपर्यंत. तर हेच त्यांची सगळीकडे केलं. त्याच्यामुळे काय दिसतं आपल्याला माहिती का, ह्या किनाऱ्या म्हणजे ह्या ज्या खाड्या सांगितल्या मी तुम्हाला 23 खाड्या, त्या 23 खाड्यांवरती अनेक किल्ल्यांची ठेवण अशी आहे की खाडीच्या तोंडावर 1 किंवा 2 किल्ला
आणि खाडी आत जेव्हा येते तेव्हा आतली जी मी म्हटलं ना वेअर हाऊसेस वगैरे आहे तिथे परत 1 किंवा 2 किल्ले. म्हणजे आता इथे तोंडावरचं जर आपण बघायचं म्हटलं इकडे तर जसं हे चौल रेवदंडा सांगितलं तसं बाणकोट आहे, तिकडे शास्त्री नदीच्या खाडीवर जयगड आहे, विजयगड आहे, खाली अजून आपण इकडे गेलो रत्नदुर्ग आहे त्या बंदरावरती, त्याच्याही खाली गेलो तर पूर्णगड किल्ला आहे तोंडावरती. आणि ह्याच खाड्यांच्या आत जर गेलो तर ही जी आपली कुंडलिका आहे तिच्या आतल्या खाडीवर रोहा गाव आहे, मागे अवचितगड किल्ला आहे, मध्ये बिरगवाडी किल्ला आहे, खाडीच्या कडेलाच आहेत हे सगळे किल्ले. किंवा तुम्ही इकडे पुढे सावित्री नदीत गेलात तर सावित्रीमध्ये आतल्या बाजूला सोनगड आहे, महाडचा किल्ला होता आणि दासगावचा किल्ला, हे 3 किल्ले आतल्या बाजूला. शास्त्री नदीच्या आतल्या बाजूला भवानीगड, पूर्णगडच्या आत म्हणजे वासी मुचकुंदी नदीच्या खाडीच्या आतल्या बाजूला साटवलीचा किल्ला. तर असे इकडे 1 किंवा 2, इकडे 1 किंवा 2 असे 23 खाड्यांवरती 76 किल्ले आहेत. म्हणजे चेकपॉईंट आपण ज्याला म्हणतो तसे त्यांनी ते बनवून ठेवले. मजा म्हणजे ह्याच सगळ्या गोष्टींची जागा, ह्याच किल्ल्यांची जागा आज तुम्ही जर गेलात ना तर कोस्टगार्डचं चेकपोस्ट असतं बघा तिथे, तुम्ही आज जाता तीच जागा त्या चेकपोस्टने घेतलेली आता असं आहे. तर त्या काळात हे किल्ले ज्याच्या ताब्यात त्याच्या ताब्यामध्ये हे, त्याच्यामुळे महाराजांनी पहिले काय केलं तर हे किल्ले घेतले सगळे, हे किल्ले घ्यायला सुरुवात केली. मीन टाईम आरमार चालूच होतं आपलं. त्याचबरोबर महाराजांनी हे मायनाक भंडारी या सगळ्यांना घेऊन खांदेरी एक नवीन किल्ला बांधायचा एक विचार केला त्यांनी. खांदेरी हा मुंबईला मुंबईचं बेट इंग्रजांकडे होतं ना, आधी पोर्तुगीजांकडे मग इंग्रजांकडे. त्या बेटाच्या समोरच्या आयलंडवरती किल्ला आहे हा. म्हणजे तरी समोर म्हणजे अगदी समोर नाही म्हणणार मी, बोटीने साधारण 1.5 तास वगैरे लागतो जायला. अलिबाग आणि मुंबई याच्यामध्ये येते. तर सिद्धीशी तो कॉन्टॅक्ट तोडावा म्हणून त्या आयलंडवर महाराजांनी किल्ला बांधायला घेतला. आणि ते महाराजांचं पत्र आहे आपल्याकडे त्या किल्ल्यांच्या बांधकामाचं. अशा स्थितीमध्ये ती लढाई म्हणजे तो किल्ला बांधला गेला की महाराजांनी 300 गवंडी त्या बेटावर पाठवले होते किल्ला बांधायला. म्हणजे इकडे त्या बेटावर किल्ला बांधत होते गवंडी आणि इकडे मायनाक भंडारी, दौलत खान ही लोक आहेत, ही समुद्रात इंग्रजांची लढत होती. म्हणजे इथे लढाई चालली आणि इकडे किल्ला चालू आहे. आणि अशा परिस्थितीत तो किल्ला 95 वर्ष मराठ्यांकडे राहिला महाराजांच्या नंतर. एवढा अभेद्य किल्ला बांधला गेला. तर बेसिकली हे सगळे आरमारण हे आणि किल्ले हे एकमेकांशी कनेक्टेडच आहे असं आहे. तुम्हाला ते वेगळे काढताच येणार नाही एकमेकांपासून. पण आता परत मी साधारण सिमिलर प्रश्न विचारतो की किल्ले आपण जेव्हा म्हणतो, आता तुम्ही 2 प्रकारचे तुम्ही बांधणी सांगितली की एक जी किनाऱ्यावर होती आणि एक जी समुद्रात होती, म्हणजे मुरुड जंजिरा फॉर एक्झाम्पल आपण जे बोललो. तर ही किल्ला बांधणी जी आहे जमिनीवरची आणि पाण्यामधली, तर ह्याच्यामध्ये डिफरन्स काय किंवा ह्याच्यामध्ये बांधताना अडचणी काय आल्या होत्या महाराजांना? आता याच्यात 2 भाग आहेत असं मी म्हणेन. जमिनीवरची म्हणजे किनाऱ्यावरची असं म्हणायचं, किनाऱ्यावरची. कारण किनाऱ्यावरचे किल्ले याला एक आपण किनारी दुर्ग किंवा सागरी दुर्ग अशी एक टर्म वापरतो. याची ठेवण वेगळी आहे कोकणातल्या किनाऱ्यावरच्या किल्ल्यांची. हे जे किनाऱ्यावरचे किल्ले आहेत ना, ह्याचा लँडस्केप असा आहे की हे किल्ले 3 बाजूनी पाण्याने वेढलेले आहेत आणि त्याची एक बाजू फक्त जमिनीला कनेक्ट झालेली आहे. त्याच्यामुळे त्याला 3 बाजूनी सगळीकडनं संरक्षण आहे पाण्याचं. त्यामुळे शत्रू कोणीही 3 बाजूनी येणार नाहीत. विजयदुर्ग किल्ला बघा तुम्ही, 3 बाजूनी पाणी आहे त्याला. आपण एकाच बाजूनी आत जातो किल्ल्यावर बरोबर, आणि ज्या बाजूनी जमिनीवरकडनं किल्ल्यावर जातो तिथे खंदक केलेला असतो. त्यामुळे तिथेही तुम्हाला सहजासहजी किल्ल्याच्या आत येता येत नाही. तर ही किनारी दुर्गांची रचना असते. आणि असे किनारी दुर्ग पश्चिम किनाऱ्यावर साधारणतः 17-18 किनारी दुर्ग आहेत. याच्यामध्ये कोर्लईचा किल्ला आहे, सेम असाच बांधलेला आहे 3 बाजूनी पाण्याने. देवगडचा किल्ला, त्याच्यानंतर जयगडचा किल्ला याच्याजवळचा आपल्या शास्त्री नदीच्या इथला, रत्नदुर्ग किल्ला, सगळे किल्ले हे एकाच पॅटर्नमध्ये बांधलेले आहेत. ते लँडस्केपच असं त्यांनी निवडलं होतं ना की त्यांनी तो किल्ला बांधताना हाच पहिले विचार केला की तो डोंगर कसा आहे, तो डोंगर 3 बाजूनी पाण्याने वेढला आहे का, तर तिथे किल्ला बांधू आपण. त्याच्यामुळे हे सगळा विचार करून ते लँडस्केप निवडलं गेलं आहे. तो असा रँडमली तिथे मला खाडीवर किल्ला जागा पाहिजेच म्हणून मी तिथे बांधलाय असं नाही घेत तिथे. आणि लकीली त्यांना तसं लँडस्केप मिळालं, हे म्हणजे नशीब म्हणायचं आपण त्याला. आता हा झाला किनाऱ्यावरचा भाग. त्याचा आयलंडवरचा भाग आहे ना, तो जास्ती महत्त्वाचा आहे. याचं कारण भारताच्या 5000 वर्षाच्या इतिहासात, मी 5000 वर्ष का म्हणतो कारण हरप्पा मोहेंजोदडो 5000 वर्षापूर्वी झालं. त्याच्या आधी सिव्हिलाइज संस्कृतीच नव्हती. त्यामुळे जेव्हा सिव्हिलाइज संस्कृती सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत जेवढे काही राजे झाले ना, त्या एवढ्या राजांपैकी भारतभर किती जेवढे काय राजे झाले असतील, एक काय 2000-3000 राजे झाले असतील, त्यांच्यापैकी एकानेही
आयलंड फोर्ट एवढे बांधले नाहीत जेवढे शिवाजी महाराजांनी बांधले. 5 आयलंड फोर्ट हे एकाही राजाने आजपर्यंत बांधलेले नाही आहेत की जे शिवाजी महाराजांनी बांधले. हे खूप मोठं काम आहे शिवाजी महाराजांचं की ही टेक्नॉलॉजी कोणाकडेही नव्हती. अशा ठिकाणी आयलंडवर जाऊन मी तुम्हाला सांगितलं आणि काय परिस्थितीत बांधलेत. आता मी खांदेरीचं सांगितलं उदाहरण तुम्हाला की लढाई चालली आहे तिकडे आणि इकडे बांधतायत किल्ला. म्हणजे महाराजांच्या आधी पहिला आयलंड फोर्ट कुठला होता तर जंजिरा. जंजिरा सोडून बाकी कोणी फार म्हणजे जंजिरा ज्यांनी बांधला त्यांनी जंजिरा आणि उंदेरी 2च बांधले, त्याच्यापेक्षा जास्ती बांधले नाही. पण महाराजांनी 5 बांधले, 5 तिथे. त्या 5 मध्ये खांदेरी आहे पहिला, दुसरा अलिबाग म्हणजे कुलाब्याचा किल्ला आपण ज्याला म्हणतो तो, त्याच्यानंतर पद्मदुर्ग आहे जंजिऱ्याच्या इथे आत दिसतो समुद्रात तो, आणि सुवर्णदुर्ग आहे आणि सिंधुदुर्ग. हे 5 जलदुर्ग महाराजांनी बांधले. अशा ठिकाणी आयलंडवरती जाऊन तिथे बांधकाम करून किल्ला बांधणं हे खूप अवघड काम असतं. पण सर्वात महत्त्वाचा त्यातला भाग काय होता की त्या आयलंडवरती त्यांना गोड पाणी मिळालं. हे खूप महत्त्वाचं होतं, कारण पाण्याशिवाय तो किल्ला चालूच शकत नाही. कारण आत माणसं राहणार, कन्स्ट्रक्शन करणार, सगळ्यासाठी पाणी पाहिजे. त्या खाऱ्या पाण्याचा काही तसा उपयोग नाही. तर त्यांनी त्या आयलंडवरती पहिले जाऊन पाणी शोधलं आणि त्यांना पाणी मिळालं, म्हणूनच त्यांनी तिथे किल्ल्याला बांधकामाला सुरुवात केली सगळी ती. आणि या सगळ्या किल्ल्यांवरती गोडा पाण्याच्या विहिरी आहेत आत्ता या 5ही किल्ल्यांवरती. त्यामुळे तो एक म्हणजे अशी स्थिती आहे की ज्या वेळेला म्हणजे तो कालखंड जो होता वरती किल्ले बांधले, त्या काळी लोकांना पूल बांधण्याची टेक्नॉलॉजी माहिती नव्हती फारशी. उत्तरेतही फार माहीत नव्हती, इथे तर नव्हतीच माहिती. पूल नव्हते आपल्याकडे त्यावेळेला. तेव्हा त्यांनी अशा ठिकाणी जाऊन ते किल्ले बांधले. हे अक्षरशः म्हणजे हे कसं गेलं असेल हा प्रश्नच आहे म्हणजे ते. नाही, पण आता गोडा पाण्याचं तुम्ही सांगितलं ज्याच्यामुळे प्रॉब्ली आयडेंटिफिकेशन झालं आणि त्या हिशोबाने किल्ल्याची बांधणी सुद्धा झाली. पण काही किल्ले असे आहेत ज्याच्यामध्ये खारं पाणी पण आहे. तर खारं पाणी असताना असे किल्ले टिकतात किंवा कसे मजबूत राहतात? नाही, असं नाहीये. सगळ्या ठिकाणी गोड्या पाण्याची टाकी आहेत, खारं पाणी नाहीये. कुठल्याही याच्यावरती तुम्ही विहीर खोदलीत ना, गोडच पाणी आहे तिथे. सगळ्याच किल्ल्यांवर गोड पाणी आहे. समुद्र असला होय, बाजूनी सगळीकडनं जरी खारं पाणी असेल तरी ते आयलंडवर गोड पाणी आहे. अच्छा. याचं कारण असं आहे की ते आयलंड इथे आहे, मेनलँड इथे आहे. तुम्ही समुद्रात जर बघितलं खालनं, तर खालनं ही मेनलँड त्याला कनेक्ट झालेली आहे पूर्ण. त्याच्यामुळे त्या मेनलँडवरनं जे पाण्याचे झरे जे दगडातनं जातात ते इकडनं बाहेर येतात ते, आणि त्याच्यामुळे तुम्हाला इथे पाणी लागतं. आता हा जो झरा मेनलँडवरनं येऊन तो या खडकात आहे, तो झरा जर मध्ये कुठे ब्रेक झाला आणि त्याच्यात खारं पाणी मिक्स झालं तर तिथे खारं पाणी येणार. मग संपला तो सगळा गोड. म्हणजे तुम्ही एक विचार करा, म्हणजे तुम्ही वाचला असेल किंवा म्हणजे समुद्रामध्ये सुद्धा डोंगरदऱ्या आहेत आणि त्या डोंगरदऱ्या आपल्या वरच्या डोंगरांनाही कनेक्ट झालेल्या आहेत ना त्या सगळ्या. त्यामुळे इथे जर पाणी आहे तर तुम्ही तिथनं वर आलेला एखादा आयलंड असेल तर इथेही पाणी आहे, कारण ते कनेक्टेड आहे एकमेकांना कुठनं तरी. पण किल्ल्याच्या समजा जे भिंती आहेत किंवा बुरुज आहेत, त्याचं बाहेरचं जे पाणी आहे, एक्सटर्नल पाणी आपण जे म्हणतो, ते समुद्राचंच पाणी आहे जे बरोबर आहे खारच असतं. बरोबर आहे. तर त्या ह्याच्यामध्ये ते जे बांधणी झालेली आहे किंवा ते जे स्ट्रक्चर आहे तर ते कसं मजबूत राहतं? हां, आता त्याच्यामध्ये म्हणजे तुमचा एक प्रश्न होता की त्याच्यावरनं पाणी वगैरे येत असेल आणि खराब होत असेल, तर ते असं होत नाही. याचं कारण शक्यतो ही पाण्याची तळी वगैरे जी आहेत ना, ही तटबंदीला लागून नाही बांधलेली. त्यांनी ती बऱ्यापैकी किल्ल्याच्या सेंटरला आणलेली आहे. त्याच्यामुळे भले उधाणाची भरती आली किंवा काय झालं, पावसाळ्यात खूप उधाण येतं, त्यामुळे तेव्हा जरी तटावरनं पाणी आत आलं, हे शक्यतो येत नाही. खूपच उंच लाटा आल्या तरच एखादं पाणी वरती येतं, तरी ते त्या गोड्या पाण्यापर्यंत पोहोचत नाही ते. त्यात मिक्स होत नाही ते. आणि एकतर तो आयलंड असल्यामुळे त्याचं लँडस्केप असं असतं की त्याला उतार दिलेला असतो सगळ्या बाजूने. त्यामुळे ते पाणी जरी आत आलं तरी ते परत तटाच्या खालनं त्यांनी झरोके दिलेले असतात पाणी जायला, त्यातनं ते बाहेर निघून जातं. म्हणजे तटबंदीलाही काही धोका येत नाही. पण तुम्ही जंजिऱ्यासारखा जर किल्ला बघाल तर तिथे तटबंदीची उंची खूप जास्त आहे. सुवर्णदुर्ग जर बघितला तर तिथे तटबंदीची उंची जास्त आहे. तिकडनं कुठेही किल्ल्याच्या आत कधी पाणी ह्याला येतं काही वेळेला जंजिऱ्याला, पण सुवर्णदुर्गाला कधीच येत नाही किल्ल्याच्या आत पाणी. पण पद्मदुर्गालाही काही भागामध्ये येतं. त्याच्या तटबंदीची उंची कमी आहे. कुलाब्याच्याही तटबंदीची उंची कमी आहे तसं. पण आतल्या गोड्या पाण्याला धोका होत नाही. जसं तुम्ही म्हणताय की जोपर्यंत ते मिक्स होत नाही किंवा त्याच्याशी मिळत नाही तोपर्यंत काहीच धोका नाही. कारण ते मिक्स झालं तर तुम्हाला किल्ला सोडून बाहेरच यायला लागेल, कारण पाणीच नाही ना. बरोबर. लढणार कसं तुम्ही काय? बरोबर. पण अशा वेळी आता म्हणजे पूर्वी असं कुठेतरी वाचलंय किंवा आपण ऐकण्यात आलंय की जंजिरा हा जो किल्ला होता, हा आपण ज्याला म्हणू की साधारण अभेद्य
सारखा किल्ला होता. मराठ्यांनी सुद्धा माझ्या मते एकदा किंवा दोनदा प्रयत्न Attempt केले हो. पण ते झालं नाही. तर त्याचं काय कारण होतं? एकतर जो जंजिरेकर सिद्धी हा होता ह्याचं स्वतःचं साम्राज्य होतं त्या भागात. म्हणजे आधी तो निजामशाहीत होता आणि मग नंतर निजामशाही संपल्यावर त्यांनी स्वतःचं स्वातंत्र्य घोषित केलं. आणि तो जेव्हा मराठ्यांच्या विरोधात लढत होता तेव्हा त्याला बरेचदा आदिलशाहीचं बॅकिंग होतं, कधी मोगलांचं बॅकिंग होतं त्याला. त्याच्यामुळे तो कोणा ना कोणाची तरी मदत घ्यायचा, इंग्रजांची मदत घ्यायचा. त्याच्यामुळे त्याला तो फायदा होत होता. आणि तो फक्त त्या किल्ल्यापुरता मर्यादित नव्हता. बंदर त्याच्याकडे होतं, बंदराच्या जवळची जवळजवळ 100 गावं ही त्याच्याकडे होती. म्हणजे अगदी नंतरचं सांगतो तुम्हाला की हे बाळाजी विश्वनाथ भट म्हणजे थोरल्या बाजीरावांचे वडील, हे श्रीवर्धनची देशमुखी होती ती जिंजरेकर सिद्धीकडनं होती त्यांना देशमुखी. अच्छा. त्याच्यामुळे नंतर जेव्हा बाजीरावांनी 1734ला मोहीम काढली जंजिरेकर सिद्धीच्या विरोधातली, तेव्हा त्यांनी थेट दंडाराजपुरीपर्यंत गेले आणि अशी स्थिती निर्माण झाली की आता जंजिरा जिंकायचा. तेवढ्यात त्यांनी तह केला यांच्याशी, मराठ्यांची, आणि सांगितलं की तुम्ही सगळं जे काय असेल माझं ते घ्या, पण मला माझे फक्त 5 किल्ले ठेवू द्या. त्यांनी काय केलं, 5 किल्ले कोणते ठेवले तर जिथे बंदरं आहेत ते 5 किल्ले ठेवले. म्हणजे पद्मदुर्ग ठेवला, जंजिरा ठेवून घेतला. ह्याच्या इथे आपल्या वासिष्ठी नदीच्या इथे गोळकोट नावाचा किल्ला आहे आणि पुढे याचा आपला अंजनवेल गोपाळगडचा किल्ला आहे. तर ती वासिष्ठीची खाडी आहे, ती दाभोळ बंदर आहे ना ती खाडी आहे. आयलंड फोर्ट तुम्ही मगाशी म्हणत होता तसं का? नाही, खाडीवरचे किल्ले आणि या खाडीवरचे म्हणजे दंडाराजपुरी आणि वासिष्ठीच्या इथल्या दाभोळ ही 2 बंदरं आहेत ना, या 2 बंदराच्या जवळचे किल्ले त्यांनी ताब्यात ठेवले कारण तोच त्याचा महसुलाचा भाग होता ती बंदरं म्हणजे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मला एवढं फक्त माझ्या खाय प्यायची सोय होईल साठी ठेवा, बाकी सगळी त्याची गावं गेली. त्याचे 28 किल्ले होते, त्यावरनं 5 वर आला तो. त्यामुळे साम्राज्य मोठं होतं जंजिरेकर सिद्धीचं. त्यामुळे त्याला हरवणं तेवढं सोपं नव्हतं. म्हणजे त्याच्यावरही महाराजांनी 2 अटेम्प्ट केले, ह्यांनी केले, पण ह्यांनी इथे त्यांनी जरा काय हुशारी केली आणि तह करून घेतला याच्यामध्ये. अगदी शेवटचं तर सांगतो, नाना फडणीसांच्या काळामध्ये, तेव्हा नाना फडणीसांनी हा विचार केला होता की तो जंजिरा किल्ला आहे ना तो त्या सिद्धीकडनं विकत घ्यायचा. अच्छा. त्याला पैसे द्यायचे, तो किल्ला विकत घ्यायचा आणि त्याला एक दुसरा प्रांत द्यायचा कुठला तरी की तू तिथे आता तुझं हे चालव सगळं ते, आणि तिथे जमिनीन हे द्यायच्या जो मराठ्यांच्या ताब्यात होता तो. तर तो जो प्रांत होता ना तो गुजरातमध्ये सचिन नावाचा एक प्रांत आहे, सचिन. तर तो सचिन प्रांत त्याला द्यायचा असं ठरवलेलं होतं आणि हे सगळं डील झालेलं होतं हे सगळं. पण इंग्रजांनी परत मध्ये येऊन सगळी अडवणूक केली आणि सिद्धीला सांगितलं की आम्हीच तुला उलट पैसे देतो, तू हलू नको इथनं. त्यामुळे ते सगळं त्याच्यामध्ये कारण इंग्रजांना धोका होता मराठी इथपर्यंत आले तर ते. त्यामुळे ते नाही झालं, त्यामुळे ते राहिलं काही ते करून. तर आता आपण थोडंसं जहाजांच्या विषयाबद्दल बोलूया. तर आता आपण बघितलं की मराठी आरमारातील जहाजं जी होती ती साधारण साईजच्या हिशोबाने छोटी होती. युरोपियन जहाजं किंवा इतर इंग्रजांची जहाजं बघितली तर त्या हिशोबाने त्यांचा साईज छोटा होता. तर त्याचं कारण काय, आणि समजा छोटा मुद्दा म्हणून जर का त्या महाराजांनी केला होता तर त्याचा त्यांना उपयोग कसा झाला? ह्या छोट्या जहाजांमुळे मराठ्यांच्या ज्या आरमाराच्या हालचाली ज्या होत्या त्या हालचाली खूप फास्ट होत होत्या. आता छोटी जहाजं म्हणजे त्याच्यात एक असं असतं की त्याचा जो ड्राफ्ट म्हणतात त्याला, म्हणजे बोटीच्या खालचा भाग जो पाण्यात जातो ना त्याला ड्राफ्ट म्हणतात. तो त्यांचा तो व्ही शेपचा असायचा, त्याच्यामुळे ते जहाज पाणी कापत पटापट पुढे जायचं. ते त्याच्या तो बेस जर उथळ असेल तर ते तेवढं फास्ट जात नाही त्याच्यामध्ये. तर ही जी लढाई खांदेरीची झाली ना, त्या खांदेरीच्या लढाईमध्ये तेच सांगतात की यांच्या हालचाली जोरात होत आहेत आणि आपल्या बोटी मात्र जोरात जात नाहीत, असं इंग्रजच त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये लिहित आहेत. म्हणजे ते खरं आहे 100%. म्हणजे ते उगीच स्वतःचं खोटं लिहिणार नाही ना ते, असं काहीतरी. तर ते एक उल्लेख येतात. आणि त्याच्यानंतर थोडं शिवाजी महाराजांच्या नंतरच्या कालखंडामध्ये कान्होजी आंग्रेंच्या काळात विजयदुर्गच्या बद्दलचेही तसे उल्लेख येतात की ह्यांच्या बोटींवरनं टाकलेले गोळे, म्हणजे ते किल्ल्यांवरनं गोळे टाकतात आमच्या अंगावर, आमच्या बोटींवरती, तर ते आमच्या बोटीवर येत आहेत, पण आम्ही टाकलेले गोळे मात्र किल्ल्यापर्यंत जातच नाहीत, पाण्यातच पडत आहेत, असं ते म्हणाले. त्यामुळे ह्यांच्या बोटी ज्या होत्या ना त्याची हालचाल फार तशी स्लो होती. त्यामुळे आपल्या बोटी उलट फास्ट होत्या, माहिती का. म्हणजे हे कधीतरी येऊन त्या बोटीवर हल्ला करून परत निघूनही जायचे, काही पत्ता लागायचा त्याच्यामध्ये. अनेक ठिकाणी यांनी अशा बोटी ज्या चाललेल्या बोटी वगैरे होत्या, टॅक्सेस न भरलेल्या, त्या बोटी पकडल्या, आणल्या, काही जाळल्या, ह्याचाही खूप उल्लेख आपल्याकडे येतात त्यामध्ये. पण मराठ्यांच्या बोटींची हालचाल ही नक्की मोठी होती, म्हणजे फास्ट असायची. हे तर आपल्याला अनेक कागदपत्रांवरनं कळतं त्यामध्ये. हो, मग काय. तर आता अजून एक असं विचारावं वाटतं की महाराज आणि गनिमी कावा
हे काय म्हणतात त्याला, साधारण थोडेसे सिमिलर शब्द आहेत. हो आणि गनिमी कावा ही महाराजांची स्पेशालिटीज होती. बरोबर आहे. तर गनिमी कावा काय म्हणतात त्याला ऑन लँड आणि गनिमी कावा पाण्यात, हां ह्याच्यामध्ये काय फरक होता? आणि समजा फरक होता तर जे सैन्य लढत होतं स्पेशली बोटींवर किंवा ह्याच्यावर, तर त्यांनी कसं प्रशिक्षण दिलं होतं किंवा असं काही तंत्रज्ञान काही नवीन डेव्हलप केलं होतं का त्यावेळी? महाराजांच्या काळातली अशी उदाहरणं आपल्याला नाही मिळत, पण मी जे सांगितलं तुम्हाला आता खांदेरीचं तेच एक परत मी उदाहरण देईन तेच, किंवा एकीकडे किल्ला बांधतायत आणि एकीकडे लढाई करतायत एक प्रकारे. म्हणजे त्यांना आयलंडवर उतरू दिलं नाही महाराजांच्या सैन्याने. म्हणजे तिथे तर पाण्यामध्ये अशी स्थिती आहे की ते जमिनीवर उघड्या जमिनीवर युद्ध केल्यासारखाच एक प्रकार आहे. फक्त इथे बोटी आहेत, तिथे तुम्हाला तसं पळायला फारसा भाव नाहीये त्यामध्ये. फार तर किनाऱ्याच्या बाजूला तुम्ही येऊ शकता त्या सगळ्या याच्यामध्ये. पण इथे ते आयलंड वाचवायचं होतं, त्यामुळे त्या आयलंडला घेरा घालून त्यांच्या विरोधात लढायचं होतं आणि ते सक्सेसफुली लढले आणि आपण त्यांना प्रवेश करू दिला नाही तिथे. त्यामुळे समुद्रामध्ये अशा पद्धतीचा गनिमी कावा वगैरे करणं तसं अवघड असतं त्यामध्ये. याचं कारण ओपन सी आहे, तुम्हाला समोरनं येणारी बोट आहे, तिथे लढायचंच आहे तुम्हाला. तिथे तुम्ही असं रात्रीत जाऊन छापे मारून परत आलो वगैरे हा प्रकार तसा तिथे करता येणं अवघड आहे. किनाऱ्यावरच्या बंदरांवर वगैरे तुम्ही हे करू शकता फार तर, पण जेव्हा 1 to 1 लढाई होते तेव्हा ती समुद्रातच होते आणि शक्यतो ती बरेचदा आधाराला यायचंच असेल तर लोक किनाऱ्याला येतात, त्या किनाऱ्याच्या बाजूला येतात आणि मग ती तिथे आसरा घेतात त्यामध्ये. पण असे काही कुठे इथे कुठे गनिमी कावा वापरल्याचे असे उल्लेख असे नाही मिळत आपल्याला कुठे. पण आता पुरातत्व शास्त्र जेव्हा आपण म्हणतो, म्हणजे तुमचा तर त्याच्यामध्ये सखोल अभ्यास पण आहे, तर या दृष्टीने जलदुर्गेमध्ये कोणत्या अशा खास गोष्टी किंवा समजा अशी कोणत्या खास आपल्याला माहिती अशा मिळाल्या की ज्या आपण मी आता करंट रेकॉर्ड्समध्ये आहे किंवा ज्या तुम्हाला असं वाटतं की सांगाव्याशा? या जलदुर्गांचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की त्याच्या तटबंदीचं जे बांधकाम केलेलं आहे ना, त्याच्याबद्दल एक अशी मीथ होती की त्या तटबंदीच्या चुन्यामध्ये शिसं मिक्स केलेलं आहे किंवा तिथे पायात शिसं घातलं आहे, त्याच्यामुळे ती तटबंदी अजूनही आज अभेद्य आहे वगैरे हे ते काय. पण हे सगळं पाहताना असं मला अभ्यास करताना लक्षात आलं, कारण काही तिथले चुन्याची सॅम्पल्स काढून ती मी सायंटिफिकली टेस्ट पण केलेली आहे लॅबोरेटरीमध्ये आमच्या इथे. तर त्याच्यात मला असं लक्षात आलं असं काही चुना वगैरे वापरलेलं नाहीये. पण मग प्रश्नाचं उत्तर तर मला सापडलेलं नव्हतं किंवा हे का झालंय ते. मग तो जेव्हा विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की ते बांधकाम कसं केलेलं आहे. त्या बांधकामामध्ये जे दगड असतात ते दगड इंटरलॉकिंग पद्धतीने ते लॉक केले जातात. काही वेळेला ते दगडाचे लॉक असतात, म्हणजे मी हा दगड बनवलाय, हा घडवतानाच मी इथे एक त्याला असं हा टोक सारखं ठेवतो आणि दुसरा याला होल ठेवतो, तो येऊन त्याच्यात अडकतो बरोबर. किंवा मी दोन्हीकडे अशी होल ठेवतो, हा दगड आहे दोन्हीकडे मी अशी होल ठेवली आहेत, त्याच्यामध्ये मेटलच्या पट्ट्या किंवा मेटलचे रॉड टाकून देतो आणि मग ते जॉईन करतो, म्हणजे ते असे हलत नाहीत ते. त्यामुळे एवढ्या लाटांचा जो मारा आहे ना, त्या लाटांच्या मारेतनं आज तो दगड असा हलत नाहीये, पडत नाहीये तो तिकडनं. त्यामुळे चुना हे काही त्याचं कारण नाहीये त्या सगळ्या याच्यामध्ये की त्या चुन्यामुळे शिसामुळे वगैरे हे सगळं मिथ आहे त्याच्यामध्ये सगळं. दुसरा त्याच्यातला भाग असा की त्या आयलंडवरती जे काय बांधकाम त्यांनी केलं, त्या बांधकामासाठी लागणारा दगड जो आहे तो त्याच आयलंडवरनं काढला त्यांनी. कारण तिथे जी काय त्यांनी पाण्याची टाकी खोदली, ती खोदताना तो दगड सिस्टमॅटिकली काढला की जेणेकरून तो तिकडे बांधकामामध्ये वापरता आला तिथे. तर टाकीचं काम करताना किंवा गडावरती कुठेतरी सपाटीची जागा, ते रॉ असणार ना आयलंड सगळं, ते सपाटीची जागा करताना जो दगड काढला गेला तो सगळा इथे या बांधकामामध्ये तिथे वापरलेला आपल्याला दिसतो तो. आणि विशेष म्हणजे या सगळ्या किल्ल्यांची, सागरी किल्ल्यांची तटबंदीची जी रुंदी जर तुम्ही बघाल ना, तर जवळजवळ एक बैलगाडी चालत जाईल तटबंदीवरनं, एवढी ती तटबंदी रुंद आहे. अच्छा. याचं कारण त्या लाटांचा मारा आणि तोफगोळ्यांचा मारा थोपवण्यासाठी त्या तटबंदीची विड्थ तुम्हाला तेवढी द्यायलाच लागते, नाहीतर तो जर तट ढासळला तर आत एंट्री एकदमच सोपी होईल. तुम्ही म्हणता तसं ते पाणी एकदा आत आलं, हो हा, पाणी आणि शिवाय वरनं तोफगोळे जर मारले किनाऱ्यावरनं, लागला, भिंत पडली, आत यायला एंट्री झाली ना तुम्हाला. बरोबर. म्हणजे अनेक किल्ले असे आहेत, सुवर्णदुर्ग आहे आता किंवा सिंधुदुर्ग आहे, तुम्ही बाहेरनं जर बघितलं तर तुम्हाला एंट्रन्सच दिसत नाही कुठे, कारण ती बांधणीच अशी केलेली आहे की समोर 2 बुरुज दिसतात तुम्हाला आणि बुरुजातनं वळून आत गेल्यावर दरवाजा येतो. त्यामुळे लांबनं दिसताना समोर फक्त 2 बुरुज आहेत, दरवाजा दिसतच नाही तुम्हाला कुठे. तर ह्याच पद्धतीची बांधणी डोंगरावर पण आहे, रायगडला पण तशीच बांधणी आहे, समोर 2 बुरुज दिसतात, वळून गेला की दरवाजा आहे इकडे आतल्या साईड. हो. मग काय, शिवाय परत या सागरी किल्ल्यांना
त्या दरवाज्यांना त्या 2 बुरुजाच्या पुढे परत एक तटबंदीची एक असं सी शेपमध्ये दिलेलं असतं प्रोटेक्शनसाठी, की त्या बुरुजापर्यंत यायच्या आधी सुद्धा त्या भिंतीच्या इथनं लोक मारा करणार तिकडे. म्हणजे आयलंडवर कोणी उतरलं तर पहिले तिथनंच मारा सुरू होणार या सगळ्यात. 2-3 त्यांनी ऑब्स्टेकल असे बनवून ठेवले होते. हो, कारण आयलंड फोर्टच्या बाबतीत काय आहे की तिथे ऍक्सेस सोपा आहे समुद्रातनं. हो बरोबर. त्यामुळे तो कुठनं अडवता येईल ह्या लोकांना ह्याचा सगळा त्यांनी विचार केलाय. डोंगरी किल्ल्याच्या बाबतीत काय असतं, बाकी साईडला ताशीव कडे वगैरे असतात सगळ्या, आणि कुठली तरी एकच वाट गडावर जाणारी असते. मग तिथे मी 4-5 दरवाजे टाकून तुम्हाला अडवू शकतो. इथे तसा काही स्कोप नाही ना, उंची नाही ना बेसिक. सो सचिनजी, अजून एक प्रश्न की विजयदुर्ग हा जो किल्ला आहे त्या त्या किल्ल्याच्या शेजारी एक महाराजांनी भिंत बांधली होती असं म्हणतात. तर त्या भिंतीचं एकतर काय वैशिष्ट्य आहे आणि त्याच्या मागे काही कहाणी आहे का? ती पाण्याखाली भिंत बांधली होती त्याच्याबद्दल म्हणताय तुम्ही. हां, तर त्याच्याबद्दल एक पुस्तक, एक छोटं 50 पानी पुस्तक सुद्धा आहे, पण त्या पुस्तकामध्ये त्या भिंतीविषयी फार काही माहिती नाही आहे. विजयदुर्गाचा इतिहास वगैरे अशीच माहिती आहे त्यामध्ये. पण त्या पुस्तकामध्ये खाली एक ओळ लिहून सोडून दिलेली आहे शेवटच्या 50व्या पानावर, की मग ही अशी भिंत जर पाण्याखाली आहे तर ती कोणी बांधली, महाराजांनी का, असा एक प्रश्न लिहून ते पुस्तक संपवलंय त्यांनी तिकडे. म्हणजे थोडक्यात ती महाराजांनी बांधली असं सुद्धा कदाचित म्हणायचं असेल त्यांना. तर ह्याच्याविषयी थोडंसं मी संशोधन करत मागे गेलो तेव्हा असं लक्षात आलं की हे पुस्तक थोडं नंतर लिहिलेलं, पण 1996 साली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी यांनी NIO यांनी एक पाण्याखाली एक्सप्लोरेशन केलं होतं विजयदुर्गच्या जवळ. त्यांनी पाणबुडे वगैरे सोडले होते खालती, आणि त्यांनी असा एक अंदाज लावला की पाण्याखाली विजयदुर्गच्या इथे पाण्याखाली एक भिंत आहे कसली तरी. आणि मग त्यांनी ते रिसर्च आर्टिकल लिहिलं, ते पब्लिशही झालं. मग ते पब्लिश झाल्यानंतर साधारण एक 2006-07च्या सुमारास माझ्या ते वाचण्यात आलं. आणि मला तो असा प्रश्न, कारण त्या पुस्तकामुळेच आलं, कारण मला ते आर्टिकल माहीत नव्हतं, पण त्या आर्टिकलचा 1-2 पानं त्या पुस्तकात छापलेली आहेत की हे यांनी असा रिसर्च केला आणि त्याच्या आधारावर आम्ही सांगतोय असं ते. म्हणून म्हटलं मग आपण ओरिजिनल ते बघू, म्हणून मी ते ओरिजिनल आर्टिकल बघितलं. तर ते वाचल्यावर मला त्या आर्टिकलमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या चुका दिसल्या त्याच्यामध्ये, की त्यांनी काही दगडाचे आकार सांगितले होते. म्हणजे जवळजवळ त्यांनी सांगितलं होतं की 2.5 बाय 3.5 मीटर आकाराचे दगड त्या भिंतीत वापरलेत. आता 2.5 बाय 2.5 मीटर म्हणजे काय झालं बघा, म्हणजे एवढी खोली झाली. एवढ्या आकाराचा दगड घडवायचा कसा, तो चौकोनी करायचा कसा, आणि तो बरोबर बोटीत टाकून तिथे नेऊन सोडायचा कसा, म्हणजे हे सगळेच प्रवाहात तो ऍडजस्ट करून एकमेकांवर बसवायचं कसं, म्हणजे ते. शिवाय त्यांनी असं म्हटलं होतं की ती जी भिंत आहे त्याचं लोकेशन त्या किल्ल्याच्या पश्चिमेला 60 ते 100 मीटर अंतरावर आहे. तर माझं असं मत आहे की जर शत्रू तुमचा 60 ते 100 मीटर अंतरावर जर आलाय तर तुमचा किल्ला तुमच्या हातनं गेला असंच समजायला लागेल. तुम्ही त्याला येऊच देणार नाही ना 60 ते 100 मीटरवर. मग माझं म्हणणं आहे, मला जर अशी भिंत बांधायची असेल तर मी कुठे बांधेन, तर माझ्या तोफगोळ्यांच्या रेंजच्या बाहेर बांधेन ना मी भिंत, की म्हणजे तिथेच ती आपटली पाहिजे आणि ते थांबले पाहिजे त्याच्यामध्ये. तर तसं काही दिसत नाही, ही भिंत एवढ्या जवळ दिसते. बरं, विजयदुर्गच्या आजूबाजूला तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणावर खडक आहे तिथे. तर मग हे सगळे त्यांचे जे काही पॉईंट होते त्यात त्यांनी पाणबुड्यांना पाठवलं खाली. ह्यांच्यापैकी कोणीच गेलं नव्हतं. म्हणजे पाणबुड्यांना सांगून पाठवलं होतं की खाली भिंत वगैरे आहे का बघा, म्हणजे त्यांच्या डोक्यात भिंत असणार खाली असंच होतं. त्यांना जे दगड दिसले ते त्यांना वाटले भिंत आहे ते. बरं, ह्यांचे फोटोही आले नाही आहेत चांगले. मी त्यांना फोटो मागवले NIOकडनं, तर ते म्हटले नाही फोटो आलेच नाहीत आमचे चांगले काही खालचे पाण्याखालचे. मग त्यांनी एक भिंतीचं कल्पनाचित्र त्या पेपरमध्ये टाकलं होतं. मग मी म्हटलं हे बरोबर नाही, हे अशी मला तरी हे भिंत वाटत नाहीये. मग ते सगळं काय असेल हे ह्याच्यावर मी एक पेपर लिहिला भांडारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूटमध्ये, माझा तो पब्लिशही झाला पेपर. त्याच्यामध्ये मी ते लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये की खाली दगडं आहेत, ती दगडं जी आहे ती वेव्ह ॲक्शनमुळे ना ती गोलाकार होतात ती दगडं ती, आणि ती दगडं एकमेकांवर पडलेली तुम्हाला दिसत आहेत. ती नॅचरल फॉर्मेशन आहे, किंवा त्याला एक आपण जिओलॉजीच्या भाषेत डाईक असं म्हणतो. म्हणजे ती एक नैसर्गिक भिंत तयार होते खाली जमिनीच्या होते, म्हणजे ती असतेच, फक्त वर पाणी असल्यामुळे दिसत नाही. तर अशा डाईक अनेक ठिकाणी आहेत. आणि ही डाईक आहे ना, डाईकला मध्ये क्रॅक जातात. तर ते क्रॅक गेल्यामुळे ते 2 वेगवेगळे दगड आहेत असं वाटायला लागतं आपल्याला, पण ते ऍक्च्युली अखंड दगडाला गेलेल्या क्रॅक असतात त्या सगळ्या. त्यामुळे ती अशी भिंत असल्यासारखी भिंत, आणि ती भिंतीसारखीच तयार होता फॉर्मेशन हे. अच्छा, म्हणजे त्याची विड्थ कमी असते अशी, आणि असा पट्टा गेलेला असतो.
म्हणजे तुम्ही असे ते सुळके वगैरे जर बघितले असतील, तैला बैला वगैरे ऐकलं असले आपल्या इथे सह्याद्रीमध्ये, तर अशा भिंती आहेत त्या. हो. आता तेच जर आपण पाण्याखाली आहे असं कन्सिडर केलं तर तुम्ही काय भिंत म्हणाल ना ते बांधलेली, बरोबर. तसंच ते झालं होतं. ते असं नाहीये, नॅचरल आहे ते त्याच्यामध्ये. तर हे माझ्या संशोधनावरनं हे मी प्रूव्ह केलं. ओके. पण हे सगळं करताना ना ह्या सगळ्या आरमाराचा या सगळ्या ॲक्टिव्हिटीचा उपयोग काय झाला, त्याच्यात विजयदुर्गचा इतिहास लिहिलेला आहे आणि त्यात मराठ्यांच्या आरमाराच्या हालचाली किती जबरदस्त होत होत्या. म्हणजे असं काहीतरी चुकीचं भिंत सांगण्यापेक्षा खरंच त्यांच्या कर्तृत्व काय मराठ्यांचं ते आपण सांगितलं पाहिजे. तर त्यात आंग्र्यांच्या कालखंडामध्ये हे खूप लढाईचा उल्लेख आहे. इंग्रजांनीच तो वर्णन केलेला आहे. म्हणजे मुंबईचा गव्हर्नर होता बून म्हणून, त्या गव्हर्नर बूननी विजयदुर्ग जिंकण्यासाठी म्हणून त्याच्या एका अधिकाऱ्याला इथे पाठवलं. त्याच्यासाठी एक सेंट जॉर्ज नावाची एक बोट लंडनवरनं आणली विजयदुर्ग जिंकायला. ती लंडनवरनं आणली, पण इथे ती मुंबईच्या डॉकमध्ये आत जाताना ती कुठेतरी खडकाला आपटली आणि तिथेच फुटली ती बोट. त्यामुळे मग यांनी एक नवीन बोट बनवली मुंबईच्या बंदरात. तिचं नाव होतं फ्राम. तर ती फ्राम उतरवली त्यांनी विजयदुर्ग जिंकायसाठी, कारण सुरुवातीला ज्या बोटी पाठवल्या त्या बोटींनी विजयदुर्ग जिंकताच आला नाही. म्हणजे वर्ण मराठे हल्ला करत होते, ह्यांचे गोळे काही जातच नव्हते, ह्यांचे लोक जखमी झाले होते अनेक. मग हे म्हणाले ती दुसरी बोट पाठवा. ती बोट पहिले मुंबई बंदरातनं बाहेर काढली. ती बाहेर काढली तर तो तराफासारखी बोट होती, मोठा तराफा होता आणि त्याला भिंती तटबंदीसारख्या बांधल्या होत्या आणि त्याच्यावर तोफा वगैरे होत्या. तर ती मुंबई बंदरातनं बाहेर आली तर ती पुढेच सरकेच ना, एवढी ती बोजड होऊन बसली. ती बोट ओढायला 4 बोटी लावायला लागल्या. ती ओढत 2 महिन्यांनी ती आणली याला विजयदुर्गला आणि मग तिथनं मारा सुरू केला. ती आणली, मारा सुरू केला, त्याचाही उपयोग होत नव्हता, तिथनं गोळे जातच नव्हते तिकडे. मग एकदा ह्यांनी आयडिया केली इंग्रजांनी की आपण जमिनीवर उतरवू लोकांना. म्हणजे तो जो एक भाग जमिनीला जोडलाय ना, तिथे उतरवून आपण वरती किल्ल्यावर अटॅक करू असं. तर ते जमिनीवर उतरवायला लागले. तर ते जमिनीवर उतरायला बोट तर किनाऱ्याला लावली पाहिजे तिथे. तर या किल्लेदारांनी किनाऱ्यावरती ओळखे टाकून दिले पाण्यामध्ये. बोट लावताच येईना तिथे, गुन्हे धक्क्याला तिथे त्यांना. त्याच्यामुळे ते उतरताच येईना. तरी लोक पाण्यात उड्या मारून काहीतरी करून उतरले. ते उतरल्यावर तटबंदीपर्यंत येईपर्यंत लोकांनी काहीच केलं नाही किल्ल्यावरच्या, काही अटॅकच नाही केला त्यांच्यावरती. हेही आश्चर्यात पडले की अरे किल्ल्यावरनं काही मारा कसा होत नाही. ते जेव्हा टप्प्यात आले त्यांच्या, तेव्हा वरून एकदम हल्ला केला. म्हणजे तो एवढा जोरात हल्ला होता की त्या सगळ्यांनी परत मागे गेले, पाण्यात उड्या टाकल्या आणि बोटीवर गेले. अनेक लोक जखमी झाले त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे ती सगळी मोहीम त्याची फसली. ती फ्राम जी बोट आहे ना, त्या बोटीला त्या खाडीमध्ये जलसमाधी दिली तिथेच. अच्छा. कारण त्यांना ते परत मुंबईला नेणं परवडणारं नव्हतं, खर्चिक होतं काम. ती तिथेच जलसमाधी दिली त्याला. तर ही म्हणजे मराठ्यांचा आरमार जे महाराजांपासून सुरू झालं ते आंग्र्यांपर्यंत आरमार हे डेव्हलप होत गेलं होतं पुढे हळूहळू. म्हणजे एवढं की इंग्रजांच्या आरमारापेक्षा आपला आरमार भारी होता असं हे इंग्रज म्हणतायत, आपण नाही म्हणत. बरोबर, तेच म्हणतायत. सचिनजी, अजून एक प्रश्न विचारायचा असं वाटतो की आजकाल आपण बघतो की हवामानात खूप बदल होतो किंवा समुद्राची पातळी ही वाढत असते आणि त्याच्या व्यतिरिक्त पर्यटन हे तर आहेच आहे. आता मुरुड जंजीर आपण जे 2 किल्ले बोललो तिथे तर कायमच आपण बघतो की लोकांची गर्दी असते. तर अशा सगळ्या ह्याच्यामुळे किल्ल्यांना काही धोका आहे का आत्ता, आणि समजा असेल तर त्याचं जतन कसं करायला पाहिजे आपण? तसं समुद्राची पातळी वाढल्याचा काही धोका नाही आहे, कारण इतक्यात ती काही अशी पातळी लगेच काही वाढत नाही त्या सगळ्या याच्यामध्ये. जवळजवळ गेली 4-1 हजार वर्ष तरी समुद्राच्या पातळीमध्ये फार काही बदल झालेला नाही आहे त्यामध्ये. त्यामुळे समुद्राच्या पातळी वाढण्याने काही किल्ल्यांना आत्ता तरी धोका नाही आहे निश्चित. त्यामध्ये धोका हा समुद्राच्या लाटांपासून असतो, पण तरीसुद्धा या आता 300 वर्ष झाली ते किल्ले अजूनही उभे आहेत या सगळ्या लाटांच्या माऱ्याला. तर त्याच्यात म्हणजे पावसाचा किंवा पावसाळ्यामध्ये त्या लाटा वगैरे ज्या उठून किल्ल्यावरती वगैरे येतात, आत येतात, त्यांनी किल्ल्याच्या आतली स्ट्रक्चर काही डॅमेज होऊ शकतात. तटबंदीला एवढा प्रॉब्लेम नाही, पण किल्ल्याच्या आतली स्ट्रक्चर काही वेळा डॅमेज होतात. तर त्याच्यासाठी तशा काही वेगळ्या काही खबरदारी तर काही घेता येणार नाही आपल्याला, कारण अनेक किल्ल्यांवर काही हे होत नाही. ठराविक जसं जंजिरा वगैरे सांगितलं तिथेच काही वेळेला या गोष्टी होत्यात. पण आता पद्मदुर्गसारखा आयलंड फोर्ट आहे, तर पद्मदुर्गला तटबंदी काही ठिकाणी पडलेली आहे. मग अशा वेळेला ते तटबंदी पडल्यामुळे ते पाणी सहजच आत येतं, म्हणजे नुसतंच भरतीलाही आत येतं किल्ल्यामध्ये. त्यामुळे ते कुठेतरी हे सगळं थांबवलं पाहिजे. तटबंदी बांधून जर पूर्ण केली चांगली तर ते पाणी येणं आत राहील आणि मग आतल्या वास्तू सगळ्या टिकतील. त्यामुळे हे निसर्गाची हानी आहे, याला तसं फार काही करू शकत नाही आपण त्या ह्याच्यात. म्हणजे उद्या सुनामी वगैरे सारखं झालं तर ते डॅमेज होणारच आहे आज ना उद्या. त्यामुळे त्याला तसं नाही काही वेगळं. पण पर्यटक ह्यांना तर आपल्याला म्हणजे आवरायलाच पाहिजे. याचं कारण कसं आहे की
हे सगळे आयलंड फोर्ट आहेत. त्यात एकतर बोटीनी येण्या जाण्याच्या ज्या काही सुविधा आहेत ना त्या सगळ्या व्यवस्थित केल्या पाहिजेत. म्हणजे कोस्टगार्डच्या परमिशननी वगैरे सगळं व्यवस्थित लाईफ जॅकेट घालून त्या लोकांना, म्हणजे आता कित्येक वर्ष असलं काही करत नव्हते, असेच जात होते लोक. आता जरा सगळीकडे सुरू झालंय, त्यांनी लाईफ जॅकेट वगैरे कंपल्सरी केली आहेत. बोटीची एक व्यवस्था अजून नीट केली पाहिजे सगळीकडे. का आता जंजिरासारख्या ठिकाणी आत्ता कित्येक वर्ष, म्हणजे आत्ता गेल्या 2 वर्षापूर्वीपर्यंत, 1 वर्षापूर्वीपर्यंत जंजिराच्या दरवाजातच आपण डायरेक्ट बोट लावायचो. डायरेक्ट दरवाजात बोट आणि पायरीवर उडी मारायची तिथे. आता धक्काच नव्हता तिथे कुठे. तर आता ते मागच्या बाजूला एक धक्का बांधतायत तिकडे. तर आता मग धक्का बांधल्यावर लोकांची जरा नीट सोय नाही, तर लोकांना 2-2 तास नुसतं बोटीतच बसायला लागायचं. कारण तिथे बोटींची रांग लागलेली आहे आणि दरवाजातनं उतरता येत नाही लोकांना. आणि मग काही वेळेला भरती आली ना की त्या लाटा त्या पायरीवर एवढ्या जोरात आपटतात की ती बोटही उभारत नाही तिथे. मग उतरताही येत नाही लोकांना. म्हणजे ते सगळेच रिस्क होती त्याच्यात. आता पद्मदुर्गलाही ती स्थिती आहे. तिथे काही नाही, म्हणजे तुम्हाला पुळण नसते, त्याच्यामध्येच बोट उतरायची, त्यात एवढ्या पाण्यात आत जायचं. किंवा सुवर्णदुर्ग आहे, तिथेही आज खडकावरच उतरायचं उडी मारून. उंदेरी किल्ला आहे, उंदेरीला तर ते नेतच नाही, बोटवाले नाहीच म्हणतात, कारण ते म्हणाले बोट फुटते आमची तिकडे आपटली की. त्यामुळे ते खूप मागे लागून त्यांना न्यायला लागतं. मी जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही मोठी बोट घेऊन गेलो, त्याच्याबरोबर एक छोटी बोट घेऊन गेलो होडक्यासारखी. मग त्या आम्ही मोठ्या बोटीतनं छोट्या बोटीत बसलो. मग त्यांनी वलवत तिथपर्यंत नेली आणि मग आम्ही किल्ल्यात गेलो. तर हे आहे, सगळीकडे प्रॉब्लेम आहे. त्या सुविधा केल्या पाहिजेत. कदाचित आता होईल याचं कारण ह्या किल्ल्यांमधले खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग आणि हे 3 किल्ले तरी युनेस्कोमध्ये आलेले आहेत आता. त्याच्यामुळे आता त्या किल्ल्यांवरती तरी सोयी सुविधा होतील असा माझा अंदाज आहे त्यामध्ये. सो सचिनजी, माझ्या मते तुम्ही काय खूप महत्त्वाची आणि इतिहासाबद्दल खूप सारं तुम्ही नॉलेज शेअर केलं. तर ह्याच्यामध्ये मला असं अजून एक तुम्हाला विचारायचं वाटेल की रिसेंटली किंवा अलीकडे तुम्ही साधारण काहीतरी नवीन किल्लेसुद्धा एक्सप्लोअर केले. म्हणजे तुमचे 500-600 ऑलरेडी झालेलेच आहेत जे आम्हाला माहितीच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही तुम्ही अजून काही किल्ले केलेले आहेत. तर त्याच्याबद्दल एक जाता एक शेवटचं काहीतरी टिप किंवा काही माहिती देऊ शकाल का? हो, नवीन किल्ले शोधलेत मी. ते शोधले म्हणजे काय, तर ते किल्ले कुठे माहीत नव्हते असं नाही आहे, ते त्याच जागेवरती होते, पण त्याचे अवशेष हे मातीखाली गेलेले होते. त्यामुळे स्थानिक लोकांनाही तो डोंगरच म्हणून माहिती होता, तिथे किल्ला होता असं त्यांना माहीत नव्हतं. त्याच्यामुळे मी त्याला जरा शोधले असं म्हणतो. बरोबर. तर हे शोधताना काही किल्ले मला ॲक्सिडेंटली सापडले आणि मग नंतर लक्षात आलं की अरे असे अजून असतील, मग आपल्याला शोधता येतील, म्हणून त्यांनी मग पुढे गेलो. त्यामुळे हे अगदी म्हणजे रिसेंटली शोधले असं नाही म्हणता येणार. एक 2006 पासनं ते आत्तापर्यंत 7 नवीन किल्ले वेगळे शोधलेत. त्यातला पहिला होता तो पन्हाळघरचा किल्ला. हे नावही मीच दिलं आहे त्या किल्ल्याला, याचं कारण त्याचं नावच माहीत नाही आपल्याला त्या किल्ल्याचं. दुसरा मोहनगड म्हणून आहे, ज्याचं शिवाजी महाराजांचं पत्र आहे त्या किल्ल्यावर. तिसरे 3 किल्ले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, गुहागर ते चिपळूण रस्त्यावर, आणि ते महाराजांच्याच काळात ते अबंडन झाले होते. ते विजयनगर साम्राज्यातले किल्ले आहेत. महाराजांच्याही 100-150 वर्ष आधीचे ते किल्ले आहेत ते. माणिकदुर्ग, कासारदुर्ग आणि गुढे. त्याच्यानंतर एक ढवळगड नावाचा किल्ला आपल्या पुरंदरजवळ आहे इथे. आणि तिसरा शेवटचा 7वा किल्ला म्हणजे रामगड नावाचा एक किल्ला आहे, तो दापोलीजवळ आहे. तर असे हे 7 किल्ले नव्याने एक्सप्लोअर केले, म्हणजे तिथले अवशेष मी उजेडात आणले असं त्याच्यामध्ये मी म्हणेन. तर ह्याच्याबद्दल जेव्हा पुन्हा कधी वेळ होईल तेव्हा थोडे डिटेलमध्ये आपण बोलू. नक्कीच. इनफॅक्ट तुम्ही काय म्हणतात त्याला, एपिसोड 1 आता आपण असं म्हणू की कन्क्लूड करतोय. एपिसोड 2च्या तुम्ही साधारण काय थोडंसं टीजर सारखं ऑलरेडी दिलेलं आहे. तर ह्या 7 किल्ल्यांबद्दल आपण अवश्य बोलूया पुढच्या एपिसोडमध्ये. आणि ह्या पर्टिक्युलर एपिसोडमध्ये तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.